सापडली पण त्यांची पिशवी. आणि काय ग आशू, आजपासून दिवाळी सुरू होतीये आणि तू हे कपड्यांचं वाढीव काम घेऊन ठेवलंच. मी आहे ना काम करायला. आई, अगं तेवढे 4 पैसे मिळतील आपल्याला, आणि तू तरी किती करणार ग? मी आहे तोपर्यंत तेवढीच मदत तुला. शेवटी तुझी वारीस कोण आहे? आली मुठी. चल, आपण जेवढं करतोय त्यात आपल्या दोघींचा भागतंय ना, मग हे काम कशाला? अगं आई, काकांनी 50 ड्रेसची ऑर्डर घेतली होती आणि नेमकी तिथे काम करणाऱ्या मावशी नाही म्हणाल्या. मग त्यांचं नुकसान झालं असतं ना. तुला ना सगळ्यांची काळजी. त्या जान्हवीमध्ये आणि तुझ्यामध्ये जरा फरक नाही बघ. एक फरक आहे. हा कुठला ग? तिच्याकडे माझ्या आईसारखी आई नाहीये ना, आणि माझी आई जगात भारी. हो हो, कळलं. दिवे लागण्याच्या आत या, नाही तर बसशील काम करत. तू काळजी नको करूस. काय ग आशू, कुठं निघालीस घाई घाई? अगं चंदा, ये ना घरात, ये. आशू पाणी आण ना. बस. अगं दिवाळी आहे, सगळं आवरून तर ठेवायचं. काय बाई, घरभर कपड्यांचा पसारा पडलाय. पाणी घे. ब्लाऊज झालं का? हो झालं. आशू, ते ब्लाऊज दे ना. मला माहितीच होतं, ब्लाऊज वेळेत मिळणार. हे घे पैसे, आणि हे घे फराळाचा डब्बा. आता हे कशाला? असं दे ग, दिवाळी. आशू, काय झालं ग? अगं पैसे जास्त दिलेत तू. दिवाळी आहे ना, राहू दे. नाही नको मामी, पाहिजे तर 4 कामं जास्त दे, मग हक्काने घेईन तुझ्याकडून पैसे. आणि पैशाचं काय ग, आमची लक्ष्मी आहे ना, भरपूर दिलंय ग हिने. कधी कोणासमोर हात पसरायची वेळ येऊ दिली नाही. मग कशाला पाहिजे जास्तीचे पैसे? घे. बघ बाई, तुझी पोरगी काय म्हणती. काय चुकीचं बोलली ती? ती काही चुकीचं नाही बोलली ग, तुझी पोरगी लय गुणी आहे. पण मी काय म्हणते, आई, मी संध्याकाळी आल्यावर तोरण लावते, आणि तू पंत्या घासू नकोस. हा, मी आल्यावर करेन सगळं. हे गे पैसे. लवकर ये ग. हो. ही आशू इतक्या घाईघाई कुठे गेली ग? नगरला दुकानात ड्रेस शिवायचं काम घेतलंय ना. अगं पण मी म्हणते, त्यासाठी नगरला जायची काय गरज आहे? अगं काम खूप आहे, आणि एका मशीनवर नाही उरकणार ना, म्हणून. अगं हा, पण एकटी पोरगी इतक्या लांब नगरला ये जा करणार, आणि त्यात आता तो दुकानदार जास्तीचं काम म्हणल्यावर तिला घरी काही लवकर सोडणार नाही, आणि घरी येऊपर्यंत तिला अंधार होणार. एक तर तिच्याकडे फोन नाही. तिच्याकडे फोन असता तर काळजी लागली नसती ना. आता हे काम घेतलंय ना, त्याचे पैसे मिळतील, त्यातून घेते मी तिला एक फोन. अगं हो, पण तोपर्यंत काय, एकटी पोरगी इतक्या लांब पाठवायची म्हणजे? नाही म्हणजे जीवाला घोरच ना तो एक. बरं चल, येते मी, काळजी घे. ये मेरा कर्जा है जो मुझे ही चुकाना होगा, चाहे कुछ भी हो जाए. मैं दिन रात एक कर दूंगी, लेकिन आपके पैसे मैं चुन चुन कर दे दूंगी. मैं चुन चुन कर मैं झेंडू. मम्मीने मी काय नाही केलं, फोन आलाय. फोन?
हॅलो. हॅलो प्रमिले, अगं मी बोलते. पम्मी, PUMMMY, पम्मी. अगं ते असू दे, आशू आली आहे नगरला कामासाठी. मग चांगली गोष्ट ना की ती काम करतीये. अगं हो, पण काळजी लागून राहते ना. ती एकटीच आहे ग तिकडं. तू नगरला आहेस ना, एक काम कर ना, थोडासा वेळ काढून तिच्याकडे जाऊन ये ना जरा. मला जमलं असतं ना तर मी भेटले असते तिला, पण काय आहे ना, माझं सतत शूटिंग असतं, वेळच नसतो माझ्याकडे. तरी पण बघते मी कुणाला तरी पाठवून. बरं बरं, बाय. शुभू की शुभूची मम्मी? काय करायचं पम्मी? आई हे पुस्तक ठेव. आपण दरवर्षी पाडव्याला पुस्तक वाटपाचा कार्यक्रम करतो. तो कार्यक्रम यावर्षी तुझ्या हस्तेच होऊ दे, हो ना? छान, उत्तम कल्पना आहे. आपला दरवर्षीचा मोफत पुस्तक वाटपाचा कार्यक्रम या वर्षी सुद्धा शुभंकरच्या हस्तेच होणार. आई मी काय म्हणते, यावर्षी पुस्तकांच्या ऐवजी दुसरं काही भेट दिलं तर? दुसरी भेटवस्तू देऊन शोभा करण्यापेक्षा ज्ञानात भर पडेल अशी भेटवस्तू द्यावी. गरज असते ज्ञानाची, आणि म्हणून मी पुस्तकं भेट देण्यासाठी जास्त आग्रही असते, हो ना कविता? मंदार, आजच्या दिवसभरात ही सगळी पुस्तकं व्यवस्थित कव्हर घालून ठेव. हो आई, करतो मी. हॅलो. हॅलो शुभू. हॅपी दिवाळी. हो, शुभ दीपावली. कुणाचा फोन आहे? ते मॅडमचा फोन आहे. ए तुझी मम्मी का? ए त्यांनाही माझ्याकडनं विश कर. हा हो. आई, मी जर येतोच. हा बोला. काय मग शुभू, झाली का रे दिवाळीची तयारी? हा म्हणजे सुरू आहे. छान छान. हा, तू दिवाळी साजरी कर. तुझी दिवाळी आणि त्या बिचाऱ्या आशूचा शिमगा. म्हणजे तुझी मज्जा आहे बाबा. तू इथे दिवाळीची तयारी करतोयस आणि तिथे ती खानातलं विकत घे. खूप वाईट वाटतं मला तिचं. हे म्हणजे नक्की झालंय काय? काय म्हणजे? तुला माहितीये तुझ्यामुळे ती किती काम करते ते? बिचारी, तुझ्या जागी जर मी असते ना तर निदान तिला भेटून आले असते किंवा तिला मदत केली असती. पण तू का भेटशील ना? कानातल्याची गरज तर तिला आहे ना. जाऊ दे बाबा, बघून घेईल ती तिचं. तू करा तुझी दिवाळी साजरी. ओके, बाय शुभू. हॅलो. शिट यार, ती रिंग सापडली असती ना तर ही वेळच आली नसती तिच्यावर. वा, छान चाललंय हो काम. पाडव्याला शुभंकर पुस्तकं वाटणार आणि तू त्याच्या मागे पुस्तकं घेऊन हमाली करणार.
लहानपणी पण असंच व्हायचं का? म्हणजे वाढदिवसाला तो चॉकलेट वाटत असणार आणि तू चॉकलेटची पिशवी हातात घेऊन त्याच्या मागे हिंडणार. सॉरी असंच झालं असणार. मी पण काय. मी काय म्हणते, बाळाचं कौतुक होतंय ना, मग अजून थोडं होऊ देत. बाईंना पण कळू देत बाळाचे सगळे उद्योग. मग करा म्हणावं कौतुक. उद्योग हे काय? हे पुस्तक आईंना द्यायचं. का? आता हे जिचं कानातलं आहे तिला ते आईंकडूनच घेऊ देत. काय मग घेणार ना कानातले? आज नाही, उद्या परवा येते. एक काम करा ना, 1000 रुपये देऊन बुक करून ठेवा ना. 1000? हो, म्हणजे तेवढे तर द्यावेच लागतील ना. ओ ताई, घ्यायचं नाही तर विनाकारण वेळ कशाला वाया घालवताय? जेव्हा घ्यायचं तेव्हा या ना तुम्ही. काका उशीर नाही झाला ना? नाही आशू, ते तिथं कापड ठेवलंय. आणि हो, हे बघ, या पॅटर्न मधले तुला ड्रेस शिवायचे. आणखी सर्व सामान तिथं आहे. नमस्कार, काय पाहिजे आपल्याला? नाही, काही नाही. तुला डिस्टर्ब होत असेल तर टीव्ही बंद करतो मी. नाही राहू द्या. फक्त सिरियल लावाल का? सिरियल बघता बघता कामं लवकर होतील. हा घे, हा रिमोट तूच घे. हवी ती सिरियल बघ, पण कामामध्ये डिस्टर्ब नको, नाहीतर सिरियलच्या नादात काम होणार नाही. नाही असं नाही होणार. उलट सिरियल बघत बघत माझे कामं खूप लवकर होतात. पटकन कर. आता काय हवंय? सॉरी. मला साड्या घ्यायच्या. अहो, मासे बाहेर का उभे? या आत या, बसा. हे पा, 1 नंबर पॅटर्नच्या साड्या आहेत आपल्याकडे. बोला, कुठल्या पॅटर्न मधली साडी पाहिजे? आपल्याकडे सगळ्या 1 नंबरच्या पॅटर्न आहेत. पहा, बोला लवकर, कुठल्या पॅटर्न मधली दाखवू? दाखवा, सगळ्या प्रकारच्या, म्हणजे चांगल्यातले चांगल्या. सिरियलची दाखवू का? ही पहा, ही जान्हवीची साडी, 1च नंबर पॅटर्न आहे. काही पाहता, ही पहा, ही गौरीची, काहे दिया परदेस. अहो, सुंदर पॅटर्न आहे, बनारसी आहे. बोला पटकन, कुठली देऊ? ऍक्च्युली खूप शोधलं
पण नाही सापडलं. काय? म्हणजे डिझाईन्स खूप बघितले पण नाही सापडले. नाहीतर कालच देणार होतो मी. म्हणजे जिची आहे तिला मी कालच देणार होतो. माफी मागायची होती. प्रकरण खूपच गंभीर दिसतं. हो, चूक माझीच आहे ना. कळतंय, प्रेमाचं प्रकरण दिसतंय. नाही 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 नाही, तसलं काही नाही. एक मिनिट, जरा फोन वाजतोय. हॅलो. हो हो अशू, यांना काय पाहिजे तेवढं बघ. हा आलोच. सॉरी. तुम्ही इथे का आलात? मी शोधण्याचा खूप प्रयत्न केला, नाही सापडलं कानातलं. ठीक आहे, पण तुम्ही आता जास्त त्रास करून घेऊ नका. अहो पण मी बघते काय करायचं ते. तुम्ही जा, ते काका येतील. नाही, माझं ऐका ना प्लीज. काय मग, कुठली साडी पसंत पडली? काय माणूस या. मंदार, हे पुस्तक न चुकता बाईंच्या हातात द्यायचं. काय रे शुभंकर, कुठे बाहेर गेला होतास का? हो. कुणाला भेटायला वगैरे? नाही वहिनी, तसं काही नाही. हल्ली खूप स्वतःमध्येच हरवलेला दिसतोस ना. शुभंकर, माझं एक काम करशील का? हो वहिनी. अरे काही नाही, ही पुस्तकं जरा आईंना नेऊन देशील? कविता पण दादा, मी आईला नेऊन देतो. कविता, अगं त्या पुस्तकात कानातलं होतं ना, आणि तू त्याला का पाठवलंस? तुला नाही कळणार, राहू दे. आई. हा. अगं ही पुस्तकं कुठे ठेवू? ठेव नाहीत. वा, आई घ्या, ते पुस्तक घ्या. नको आई. काय नको? मज्जा बघ आता बाळाची. बाळा जरा बघू दे पुस्तक. हो आई. अरे सांभाळून. होय.
कानातलं त्या पुस्तकात नको पडू देऊ. पडलं की फटाक्यांचा आवाज. सरस्वती आई, सॉरी आई,